हाय, वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण या ठिकाणी मराठीचे वर्कशीट पाहणार आहोत। मराठीच्या वर्कशीटमध्ये आपण मुलांना वाचण्यासाठी एक एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर मुलांना अधिकाधिक प्रॅक्टिस कशी होईल यासाठी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ते करणार आहोत, मुलांच्याकडून करून घेणार आहोत। तर आपण चित्र पाहून देखील अक्षर वाचायला मुलांना शिकवलेले ॲक्टिव्हिटी मी टाकलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता। इथे मी सारखे शब्द जे आहेत ती शोधायचे आहे, त्यामुळे मुलांचं निरीक्षण करणं आणि त्यामुळे मुलांना वाचण्यास मदत होते, यासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे। तर फर्स्ट शब्द आहे फळ। फळ मॅच करायचं आहे, म्हणजे सारखे जे शब्द आहेत ते मुलांना डबल मुलांच्याकडून वाचण्यात येतात, म्हणजे मुलांची प्रॅक्टिस होते, यासाठी आपण हे करत आहोत। मग, पट, मन, यम, बस, ढग, हे दोन अक्षरी शब्द घेतलेले आहेत। पुढे आपण तीन अक्षरी देखील शब्द घेणार आहोत, विदाउट कानामात्रेचे शब्द आहेत। अगदी मुलांची जेव्हा वाचण्याची सुरुवात होते त्यापासूनचे हा व्हिडिओ आहे, म्हणजे ही मी ॲक्टिव्हिटी केलेली आहे जी सुरुवातीची आहे त्यापासूनच। शहर, तीन अक्षरी शब्द घेतलेले आहे, विदाउट कानामात्रा, कुठल्याही कानामात्रा नाही यामध्ये। तरी मुलं सहज वाचू शकतात, ज्या मुलांना म्हणजे बाराखडी वगैरे येते त्या मुलांसाठी आहे। मगर, पदर, दगड, नगर, नयन, जखम, या टाईपमध्ये आपण इथे घेतले आहे। त्यानंतर तीन अक्षरी शब्द चित्र घेतलेली आहेत। इथे फर्स्ट आहे, पहिल्यांदा आहे इथे गवत, गवताला जोडी लावायची आहे। फणस, कमळ, बदक, शेवटी इथं हरिण आहे। अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळे कुठलेही चित्र मुलांना काढून देऊ शकता आणि त्यांची प्रॅक्टिस होईपर्यंत, त्यांना अक्षरांची ओळख होईपर्यंत तुम्ही अशा ॲक्टिव्हिटी घेतल्याच्यानंतर मुलांना वाचायला येण्यास मदत होते आणि मुलं आपोआप मराठी वाचायला लागू शकतात। तुमच्यामध्ये ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांना तुम्ही शेअर करू शकता। तुमच्या आजूबाजूला कोणी लहान मुले असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।